तर जिल्ह्यातील लोक आता खासदारांना कंटाळले असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं। रविकांत तुपकरांनी जे आहे ते प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा साधला। 4 जूनला जिल्ह्यात नवी गाडी धावणार असं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे। आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी सिंदखेड राजावर तुम्ही प्रचाराचा नारळ फोडलाय। प्रचंड गर्दी आहे। हे लोकांचं जनतेचं प्रेम आहे। लोक स्वखर्चानं स्वतःच्या घरची चटणी भाकरी घेऊन इथं आले। मी तर लोकांना काहीच देऊ शकत नाही, उलट लोकांनीच माझ्यासाठी भाकरी आणली। तुम्ही बघितलं, मा जिजाऊंना दर्शन घेऊन वंदन करून आज प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। कारण याच्यासाठी आमची बुलढाणा जिल्ह्याची कूस ही छत्रपती शिवाजी महाराजांची कूस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणारी कूस आहे। सोन्याचा नांगर पुण्यामध्ये फिरवण्याचं स्वप्न मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांना दिलं। आणि मा जिजाऊंचे जे संस्कार आहे की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये, हे संस्कार छत्रपतींना दिले। आणि तीच लढायला ऊर्जा मिळाली पाहिजे, ती प्रेरणा घेण्यासाठी मा जिजाऊंना वंदन करून आज प्रचाराचा शुभारंभ केला। तुम्हाला निवडणूक आयोगानं पाना हे चिन्ह दिले, तुमच्या हातामध्ये पाना आहे। काय नेमकं करणार या पानाचं? तरी असं आहे की पाना चिन्ह मला मिळालं, हे खूप चांगलं झालं। म्हणजे ते मुद्दाम पाना आम्ही घेतलं, कारण हे खासदार आता 15 वर्ष झाले खासदार आहे। इतके लोक यांना कंटाळले। आता ही गाडी डंगरी झाली। या गाडीचे नट बोल्ट ढिल्ले करून ती गाडी आता भंगारमध्ये विकायची आहे। त्या गाडीचे नट बोल्ट ढिल्ले करण्यासाठी या पाण्याचा वापर आम्ही करणार आहे। आणि जे असे गंजले नट बोल्ट यांचे गंजले ते ढिल्ले करून ही गाडीचा आम्ही डिस्बर्समेंट आता करणार आहे। आणि नवी गाडी या 4 जूनला आम्ही या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमची धावणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलढाणा।